मित्रांनो, शुभांशु शुक्ला हा 2 आठवडे अंतराळात राहून आला, पण इस्रो आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याबद्दल ऑफिशियली काहीच स्टेटमेंट दिले नाही. एवढे मोठे मिशन पार पडले आणि हे मिशन लोकांपासून लपवण्यामागचं खरं कारण काय आहे? 25 जून 2025ला अमेरिकेच्या एक्झिमो स्पेसने एक मिशन लॉन्च केलं. यामध्ये 4 ॲस्ट्रॉनॉट होते. त्यापैकी शुभांशु शुक्ला हा भारताचा गगनयान ॲस्ट्रॉनॉट होता. या मिशनसाठी भारताने तब्बल 500 कोटी रुपये खर्च केले होते. शुभांशु आणि त्याचा सहकारी प्रशांत नायरला मायक्रोग्रॅव्हिटी अडॉप्टेशन, इमर्जन्सी प्रोटोकॉल्स, स्पेस मेडिकेशन, स्पेसक्राफ्ट सिस्टीम शिकण्यासाठी पाठवलं गेलं होतं. या मिशनमध्ये शुभांशु शुक्ला हा मिशन पायलट होता आणि त्यासाठी त्याने डॉकिंग, अनडॉकिंग, मॅन्युअल कंट्रोल्स, ॲटमॉस्फेरिक रिएंट्री आणि ॲनिमली हँडलिंगमध्ये ट्रेनिंग घेतली. स्पेसमध्ये जाऊन त्याने जापनीज आणि युरोपियन मॉडेल्सवरती काम केलं. त्यासाठी त्याने स्पेसमध्ये जाण्याच्या आधीच जपान आणि जर्मनीमध्ये जाऊन त्याची ट्रेनिंग पूर्ण केली होती. या सर्व ट्रेनिंगचा खर्च इस्रोच्या ट्रेनिंगपेक्षाही स्वस्त पडू लागला होता. अमेरिकेचे ITAR नियम या टेक्नॉलॉजीच्या आड येतील असं वाटत होतं, पण नासा आणि एक्झिमोच्या हेल्पने हे अडथळे दूर झाले. पण तरीसुद्धा एक प्रश्न सतावतो की इस्रो आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेसने ही सर्व माहिती देशापासून का लपवली? शुभांशु शुक्लानं एवढं गुप्त मिशन पार केलं, पण ऑफिशियली त्याचं कौतुक करण्यासाठी इथं कोणीही नाही. जर तुम्हाला वाटत असेल की या हिरोचं कौतुक व्हावं, तर कमेंटमध्ये शुभांशु शुक्ला लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा.